गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग। तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज मी कुठे आली आहे तर आज माझं शूट आहे, बाप्पाचं सॉन्ग आहे, बाप्पाचं मराठी सॉन्ग आहे आणि त्या गाण्यावरती आमचा ग्रुप डान्स होणार आहे। सो व्हिडिओ कंटिन्यू करा, मी कुठे आली आहे ते पण तुम्हाला दाखवते। माझ्या मैत्रिणीकडेच आलेली आहे, 2 जणी रेडी होत आहेत आणि आता मला पण रेडी व्हायचंय। व्हिडिओ कंटिन्यू करा, पुढे काय गंमत आहे मस्ती आहे मला पण नीट माहिती नाहीये, सो आपल्याला बघायचंय। सो कंटिन्यू। हे तर तुम्ही पाहताय किती छान मस्त तयारी झाली आहे माझी। हाय साक्षी, हिने माझा मेकअप केलाय। थँक्यू, वेलकम। चलो ताई, बाय बाय बाय। तर तुम्ही पाहताय ही मयुरी, ही माझी मैत्रीण, ही पण मेकअप आर्टिस्ट, मी पण मेकअप आर्टिस्ट आणि जिने माझा मेकअप केला ती पण मेकअप आर्टिस्ट। तर दोन्ही मेकअप आर्टिस्ट कशासाठी रेडी झाल्यात तर मयुरीचं यूट्यूब चॅनल आहे ना, त्यावरती बाप्पाचं सॉन्ग येणार आहे लवकरच आणि त्यासाठी ही सगळी तयारी झालेली आहे। आता आम्ही दोघी लोकेशनवर जात आहोत। तुम्ही पाहताय खूप घाई झाली होती पण फायनली आम्ही डेस्टिनेशनवर पोहोचलो आणि इथे आल्यावर मी माझ्या बांगड्या पण मला भेटलेल्या आहेत मॅचिंग, ज्या की मयुरीने दिलेल्या आहेत आणि थँक्यू सो मच। ही ज्वेलरी, हा मेकअप सगळं त्यासाठी मयुरी, सीमा, साक्षी ह्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू। आणि तुम्ही पाहता इथे मीच नाहीये तर इथे आणखी बरेच क्यूट फेस आहेत, तर ह्यांना ओळखलं असेल, ही नसेल ओळखलं तुम्ही कदाचित, पण हे आत्ताच मी नुकताच कोर्स केलेला ज्वेलरी नथ मेकिंगचा कोर्स, त्या ह्या मॅडम। ऍक्च्युली ती माझ्यापेक्षा लहान आहे पण ती आता तुम्हाला ओळखता नाही येणार, मेकअप मध्ये आणि नऊवारीमध्ये मोठी दिसते। ती पण तेच म्हणते की ओळखलं नसेल तर ज्वेलरीचा ब्लॉग बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल। आणि बरेच असे फेस आहेत इथे, तुम्ही बघा किती छान सुंदर तयारी करून आल्यात, सगळ्या छान रेडी होऊन आल्यात। इथे मयुरी म्हणते की आमच्या ब्लॉग मध्ये धमाल आहे, मजा आहे, मस्ती आहे, तुम्ही ब्लॉग पूर्ण बघा आणि एंडिंगला आमचा मेकअप कसा असा उतरून जातोय ते तुम्हाला बघायचंय। म्हणजे आता बिफोर आफ्टरचे फेस तुम्ही बघा आणि ताईच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा। आणि ही स्वरा, सीमाची मुलगी आणि सीमाची भाची, आणखी एक नवीन चेहरा आहे, त्याची ओळख करून देते। तर हा चेहरा मला ओळख करून द्यायची गरज लागणार नाही असं मी म्हणते आणि मी तिला तिचं नाव विचारते, त्यावर ती म्हणते येशू नाव आहे, हिचं रील स्टार आहे। तर तिचं नाव विचारल्यावर ती म्हणते माझं नाव नाही माहिती, तर मी म्हटलं अगं मी येशू म्हणते पण बाकी तुझं फुल नेम त्यांना सांग। तर त्यावर तिने तिचं नाव सांगितलंय आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा हे सांगते। तर अशा आम्ही 4 बहिणी असणार आहे, येशू मेन रोल मध्ये असणार आहे आणि 4 बहिणी आम्ही माहेरी आलोय गणपती सणाला, ते ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि हिला पाहताय ही सीमा, हिचाच खूप हट्ट होता की मी हा सॉन्ग करावा, बाप्पाचं सॉन्ग आहे, तू हे करायलाच पाहिजे असा तिचा हट्ट होता। तर तिच्या हट्टासाठी मी आली होती आणि मी आलेली बघून तिला आनंद झाला होता। तेच ती सांगते की तू अशीच पुढे जा, मी बाप्पाचरणी हीच प्रार्थना करते आणि ती आरती रेडी करते। तुम्ही पाहताय शूटचं श्री गणेशा करण्यासाठी। व्हिडिओ पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की किती मोठा ग्रुप आहे आणि हे सगळे जण सकाळी 9 वाजल्यापासून जमा झालेले आहेत। येशू, सीमा, मी, आम्ही तर 8 वाजल्यापासूनच रेडी होतो। येशू तर माझ्या आधी रेडी व्हायला आली होती आणि तुम्ही आता पाहताय आता कामाला सुरुवात होणार आहे। त्याच्या हाते छान पूजा करून आम्ही सगळ्यांनी आता कामाला सुरुवात करत आहोत। तुम्ही पाहिलं कॅमेराला श्री गणेशा करून झालाय आणि आता शूटिंगला सुरुवात होणार आहे। खूप छान अशी कॉमेडी झालेली होती, त्या शूट मध्ये नाही आली कारण की नारळ फोडताना यशूला वाटलं की नारळ आता कॅमेरावर फोडला जाईल, तर असं नाही, ते दादा ऑब्व्हियसली नारळ साईडलाच फोडणार होते, त्यासाठी आम्ही खूप हसलो कारण येशूने त्यांना अडवलं की नाही कॅमेरावर नका फोडू, साईडला फोडा। त्यावर आम्ही खूप जास्त हसलो आणि तुम्ही आता पाहताय शूटलाही सुरुवात झालेली आहे।
आता इथे पण एक कॉमेडी बघा, आता जातनी फिरवताना जातनीची जी दांडी असते ती हातामध्ये चाललेली आहे आणि त्याच्यावर आम्ही सगळीच खूप हसलोय. अर्धा तास गेलाय शूटला आणि त्यामुळे पायाला इतक्या मुंग्या आल्यात आणि गुडघं पण दुखायला. तुझा पाय नाही दुखला? दुखला. 4 वाजले, अजून शूट संपलेलं नाहीये. एक तास जाईल ना अजून एक गाणं आहे, म्हणजे या शूटला अजून 2 तास पण लागतील. आणखी एक गाणं आहे. अजून जेवण नाही झालंय, आता जेवण करू आणि मग शूटला स्टार्ट करू. 2 गाण्याचं शूट होतं, सो एक गाण्याचं शूट संपलेलं आहे आणि दुसऱ्या गाण्याचं आता थोड्या वेळात चालू होणार आहे. सगळ्या रेडी होत आहेत आणि तुम्ही बघू शकता मी पण चेंज केलेलं आहे. कसा वाटतो हा लूक कमेंटमध्ये सांगा. आधीचा कसा होता आणि हा कसा होता ते पण कमेंटमध्ये सांगा. ती छान रेडी झाली, पण मधला शूट मला तुम्हाला दाखवता नाही आला. आधीचं गाणं 4 मिनिटाचं होतं आणि आत्ताचं नेक्स्ट गाणं होतं ते 8 मिनिटाचं होतं. तो उशीर होणार होता. 12 पण वाजणार होते, 1 पण वाजले होते आणि आत्ता किती वाजलेले आहेत तर 8:30 वाजल्यात आणि मला घरी जायला उशीर झाला असता. 12 पण वाजले असते, 1 पण वाजला असता. सो मी चेंज केलं आणि मी घरी जायला निघाले कारण की मला उशीर झालाय. सो मी भरपूर उशीर होणार आहे, सो मी लवकर निघते घरी जायला. बाय यशू, बाय कर. आवाज नाही आला. Nice to meet you. मिलेंगे फिर कभी. Same to you. Nice. Guys, bye bye. Bye bye. Bye bye. चला भाऊ. आली, धन्यवाद तुझा. आणि अशीच मैत्री आपली दोघींची असू दे, एकीमेकीला असा सपोर्ट असू दे. आणि सॉरी नाही ना असं काही चला बाय. तर तुम्ही पाहताय माझी मैत्रीण मला अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडायला आली. गँग सोडायला आली. पुढे माझे मिस्टर तर मला घ्यायला आलेच होते, ते थांबलेच होते. पण सीमा ही सगळी कामं टाकून मला सोडायला आली. काळजी घेणारी माणसं माझ्याजवळ आहेत, सो मला हे सगळं करणं पॉसिबल होतं. चल सीमा बाय कर. अंधारात चल. हे तर तुम्ही पाहिलं मी घाईघाईत निघालेली आणि मी मेकअप पण रिमूव्ह नाही केलाय. मी तसाच मेकअप घेऊन आले. आता मी घरी क्लीन करेन सगळं. आता मला तुमच्याशी बोलताना पण मला ब्लर दिसते, तर असू दे. असतं असं, काम असलं की असं होतंच, गडबड गोंधळ असा असतोच. 9:30 झाल्यात आणि मी घरी पोचली. तर अजून उशीर झाला असता, मला पण उशीर झाला असता. सो मी थांबली नाही, भरपूर उशीर झाला असता. आणि उद्या काम पण नेक्स्ट डेला मला दुसरं काम आहे आणि आणखी छान छान रील स्टार तिथे होते, तुम्ही पाहिलं. सो ते मॅनेज करतील. सो मला निघता आलं. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. मज्जा आली. बाप्पाच्या गाण्यावरती, आपल्या गणपती बाप्पाच्या गाण्यावरती शूट होतं. तर शूट छान झालंय. एक नवीन अनुभव होता, करायलाही मज्जा आली, छान वाटलं. तर व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असेल. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, म्हणजेच अशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे. आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.